धर्म जाती प्रांत भाषा द्वेष सारे संपू दे, एक निष्ठा एक आशा एक रंगी रंगू दे, अन पुन्हा पसरो मनावर शुद्धतेचे चांदणे, मानसाने मानसाशी मानसा समवागणे। हॅलो नमस्कार, मी सुप्रिया नवीन एका ब्लॉगमध्ये आपलं मनापासून स्वागत करते। तुम्हाला आजचा दिवस सुखाचा, आनंदी आणि आरोग्यदायी जाओ। तुम्ही जी काही स्वप्न पाहिली असतील ती सगळी स्वप्न तुमची पूर्ण होत। त्याचबरोबर शुभ सकाळ सर्वांना। सकाळची वेळ आहे, आजचा वार आहे शुक्रवार आणि सकाळचे 8:30च्या आसपासचं हे टायमिंग असावं। तर ना आज बघा आम्हाला बाहेर जायचं होतं जरा कामानिमित्त, म्हणून मी सकाळीच आंघोळ झाली ना की छान असा नवीन ड्रेस घातला होता। आणि सध्या तर आता उन्हाळा चालू आहे ना, म्हणून मग मी असेच ड्रेस वापरायला काढलेले आहेत, जे की मी तुमच्याबरोबर मागच्या व्हिडिओमध्ये शेअर केले होते। छान असे वन पीस आहेत, काही सिवलेस आहेत, काही 3/4 सिवलेस लेंथ आहे। तर असे ड्रेस आहेत वन पीस, तर ते मी वापरायला काढलेले आहेत। सकाळी सकाळी बघा इकडे देवपूजा चाललेली आहे। सकाळी सकाळी शांततेत मनापासून देवपूजा केली की नाही की खूप बरं वाटतं ना। असा नमस्कार केला ना देवांना की दिवसाची सुरुवात खूप चांगल्या पद्धतीनं होते, म्हणजे खूप छान असं पॉझिटिव्ह वाटतं। तर असो, थोडासा उशीर होतो, जरा रुटीनमध्ये बदल झालेला आहे। मुलांची शाळा नाही आहे, डब्याची घाई नाही आहे, तर सगळी कामं जरा ना अशी निवांत चाललेली असतात। आणि आम्हाला बाहेर जायचं होतं ना, तर ते मध्येच कॅन्सल झालं। आणि तुमच्या दादांना ना काम आलं होतं, तर मग दादांना त्यांच्या कामाला जायचं होतं आणि मग इथे ना माझं संपूर्ण प्लॅनिंगच चेंज झालं। आज ना आम्हाला बाहेर जायचं होतं, तर कुठे जायचं होतं तर ते मी तुम्हाला सांगेन एखाद्या ब्लॉगमध्ये। तर कॅन्सल झालं। आता सध्या ना उन्हाळी सीझन चालू झालेला आहे आणि उन्हाळी सीझनमध्ये ना कसं आपण कोल्ड ड्रिंक्सचा व्यवसाय करतो, तर त्याचं कसं म्हणजे जास्त आता सीझनेबल आहे ना, सीझन चालू आहे, तर मग दादांना जरा एक्स्ट्राची कामं जास्त असतात, त्यामुळं इकडं तिकडं पळावं लागतं तुमच्या दादांना। आणि त्यातूनही थोडासा वेळ मिळाला तर मग आम्ही कुठंतरी जात असतो। तर ते अचानक कॅन्सल झालं। मग आता करायचं काय, तर मी लगेच ड्रेस वगैरे चेंज केला आणि कामाला लागलेली आहे। तसं बघायला गेलं तर मला सुद्धा घरामध्ये काम होतं, पण मी पण घरातल्या कामातून थोडासा वेळ काढून ना तुमच्या दादांबरोबर फिरायला जाणार होते, पण असं आता नाही वेळ, त्यांना पण वेळ नाही आणि मला पण म्हणजे कॅन्सल झालं तर असं काही म्हणजे एवढा फरक पडला नाही, कारण घरात कामं होतीच माझी। तर मी इथं सुरुवात केलेली आहे बघा डबे खाली करायला। तर आता तुम्ही सध्या बघितलं असेल मागची व्हिडिओ, तर शेतातली कामं चालू होती, सगळी उन्हाळी कामं चालू होती, तर त्यामुळं ना किचनकडे अजिबात लक्ष द्यायला जमलं नाही। तर महत्त्वाचं म्हणजे बघा मला ही सगळे डबे घासून काढायचे आहे। उन्हाळ्यामध्ये ना कसं होतं, उन्हाळ्यामध्ये खूप आळस आपल्या अंगामध्ये शिरतो, कुठलंच काम असं करावं असं वाटत नाही। जेवढी कामं सकाळची भरभर आटपतात ना, त्यानंतर 12 नंतर कुठलंच काम आटपत नाही लवकर बघा ताईंनो। तर हिवाळ्यामध्ये कसं मी तरी दुपारची अजिबात कसलीच झोप नाही घेत। माझं झोपेचं टायमिंग रात्री 12 ते सकाळी 5 आहे। सकाळी 5 वाजता उठते मी, पण सध्या तरी मला एवढ्या लवकर जाग येत नाही। तर 6, 6:30, 7, कधी 7:30 पण वाजतात बघा ताईंनो। तर असं आहे। तर त्यामुळं ना रुटीन जरा चेंज होत असतं। जसं वातावरणामध्ये बदल होतो ना, तसं आपल्या खाण्यापिण्यामध्ये बदल होतो, तर तसंच आपल्या रुटीनमध्ये सुद्धा बदल होतो। तर इकडे डबे सगळे खाली करून घेतले आणि उन्हाळी काम जे भरून ठेवलं होतं ना डब्यांमध्ये, तर ते असंच भरून ठेवलं होतं अगदी व्यवस्थित। मी क्रमवारे भरून ठेवते ना, तर तसं काही भरता आलं नव्हतं। तर मी विचार केला भरताना की म्हटलं चला आता ना हे डबे वगैरे घासायलाच काढायचे आहेत आणि मग व्यवस्थित भरून ठेवता येईल, म्हणून मग मी उन्हाळी काम जे केलं होतं ना ते पटपट असंच मला हाताला जो डबा मिळेल त्या डब्यामध्ये मी हे उन्हाळी काम भरून ठेवलं होतं। तर आता बघा साबुदाण्याची पळी पापडी जी आहे ना, ती एका बाजूला पेपरवर काढून ठेवले आणि एका बाजूला ना तांदळाचे किशी पापड केलेले होते, तर ते काढून ठेवलेले आहे। एका पातेल्यामध्ये ना तांदूळ काढून ठेवलेले आहेत आणि इकडे एका बाजूला बघा मी आता काय करते, मशीन क्लिनिंगला लावायची आहे मला। तर मशीन मी क्लिनिंगला लावताना म्हणजे टब क्लीन करताना काय करते,
तर बघा खालचं प्लॅस्टिकचं जे भांडं आहे की नाही म्हणजे मशीनचं, आतमध्ये जो प्लॅस्टिकचा भाग असतो तो, तर त्या भागामध्ये ना मी हार्पिक टाकून ठेवते. तर हार्पिक का टाकते ते पण तुम्हाला मी सांगते. तर तुम्हाला आजूबाजूला बारीक बारीक होल दिसत असतील, जेवढा प्लॅस्टिकचा एरिया आहे तेवढं सांगते मी. तर हे एकदा सर्व्हिसिंग करायला ना एक आले होते दादा घरी मशीनचं, तर त्यांनी मला हे सांगितलं होतं. हे मी माझ्या मनाने नाही करत आहे, त्यांनी मला सांगितलं जेवढा प्लॅस्टिकचा एरिया असतो की नाही त्यामध्ये ना हार्पिक टाकायचं. तर हार्पिक कसं काय करतं बघा, बारीक बारीक क्षार जे असतात ना पाण्यामध्ये, म्हणजे असं पांढरे जे जमून बसलेले असतात मशीनच्या होलामध्ये, तर ते होल मोकळं व्हायला मदत होते हार्पिक टाकल्याने. हार्पिक जरा हार्ड असतं आणि लक्षात असू द्या, मी पुन्हा पुन्हा सांगते की फक्त ते प्लॅस्टिकच्याच जो एरिया आहे ना त्यावरच घालायचं आहे. स्टीलचा जो एरिया आहे स्टीलवर हार्पिक टाकायचं नाही, खूप वाईट रिॲक्शन येते बरं का स्टीलवर हार्पिकची. आणि अशा पद्धतीनं बघा. आणि थोडंसं मी विम लिक्विड टाकलेलं आहे. स्टीलचा पण जो टप आहे आतला तो क्लीन व्हावं म्हणून. आणि एक ऑनलाईन टॅब्लेट्स मागवल्या होत्या टप क्लीनच्या, तर त्या टाकलेल्या आहे. खरं तर त्या टॅब्लेट्सचा काहीच वापर होत नाही बरं का ताईंनो, म्हणून मी ना हार्पिक टाकलेला आहे आणि विम लिक्विड टाकलेलं आहे. इकडं मी रॅक जे आहे संपूर्ण मोकळं करून घेतलेला आहे. जेवढा काही पसारा होता रॅकमध्ये बघा, इतका पसारा बसतो ताईंनो, आपल्याला वाटणारही नाही ते एवढंसं रॅक दिसतं, पण बरीचशी भांडी त्याच्यामध्ये असतात, खूप सारी भांडी. आता ही सगळी भांडी मी घासायला काढलेली आहेत. आणि मशीनचा जो टब क्लीन आहे तो टब क्लीन करायला लावलेला आहे. माझं भांडी सगळे घासून होतील तोवर ते टब क्लीन होणार आहे. तर 2-3 दिवस झालं ना मशीनमध्ये मी कपडे धुते, तर सगळे असे पांढरे पांढरे डाग त्याच्यावर उठतायत, जमतायत. तर म्हटलं चला टब क्लीन करून घेऊया. आणि वरच्या वर जरी मी वॉशिंग मशीन क्लीन केली ना तरी मला पाहिजे इतके स्वच्छ असे कपडे व्यवस्थित निघत नाहीत, जरी रोजचे असले तरी. तर मशीन तर घेतलेली आहे. बऱ्याच जणांचं म्हणणं असतं की मशीनमध्ये कपडे चांगले निघतात, काही जणांचं म्हणणं असतं की मशीनमध्ये कपडे चांगले नाही निघत. तर माझं तरी मत असं आहे ताईंनो, जसं आपण एक एक कपडा हाताने स्वच्छ धुतो आणि स्वच्छ पाण्यामध्ये खंगळतो, तसं मशीनमध्ये स्वच्छ धुवून नाही निघत. तर पण आता पर्याय नाही ताईंनो, आपण काही रोबोट नाही आहे आणि आपल्याकडं काही सगळीच कामं करायचं म्हटल्यावर एवढं काही म्हणजे होणारच नाही एका दिवसामध्ये. म्हणजे धुणंसुद्धा धुवायचं, स्वयंपाक पण करायचा आणि क्लिनिंग पण, भांडी पण, ह्या सगळ्या गोष्टी. तर ऑप्शन असावं म्हणून मी मशीन घेतलेली होती. तर ती टब क्लिनिंगला लावलेली आहे. इकडे दूध तापवलेलं होतं ना त्याच्यावर झाकणी ठेवली आणि भांडी लगेचच मी घासायला घेतलेली आहे. एका छोट्याशा बाउलमध्ये ना विम लिक्विड घेतलं आणि एक अशी स्पंजची असते ना घासणी, पण त्याला असं बारीक बारीक म्हणजे हे पण असतं, तारेची असते, तारेची, छान स्वच्छ निघतात, चकचकीत निघतात भांडी. तशी ती घासणी नवीन काढून घेतलेली आहे, त्यामुळं पटपट पटपट माझे भांडे घासून होतात. तर आजचा जो व्हिडिओ आहे तर त्या मुद्द्यावर येते ताईंनो मी. खरं तर सुरुवातीलाच बघा मी एक छोटीशी प्रार्थना बोललेली आहे. माझा आवाज काही इतका चांगला नाही पण तरी सुद्धा, तर जे मी बोललेले आहे ती प्रार्थनेत नाही फक्त, तर खरं सत्यात उतरणं गरजेचं आहे ताईंनो. कारण सध्या तुम्हाला माहिती आहे की काय चाललेलं आहे, परिस्थिती काय चाललेली आहे. तर धर्म विचारून हत्या करण्यात आलेली आहे काश्मीरमध्ये, पहलगामा या ठिकाणी. तर काही टुरिस्ट जे आहे ते फिरायला गेलेले होते काश्मीरला. आणि तिथं एक आपण म्हणजे असा एक पॉईंट आहे बघा पहलगामामध्ये की मिनी स्वित्झर्लंड म्हणतात त्या ठिकाणाला. तर असं वातावरण, थंडगार वातावरण, असं बघण्यासारखं काही नाही, पण असं मोकळं पटांगण, उंच उंच झाडं असं आहे. आणि त्या पॉईंटला ना तिथल्या वातावरणामुळे ना मिनी स्वित्झर्लंड नाव देण्यात आलेलं आहे. तर तिथं काही पर्यटक होती, तर काही पर्यटक म्हणजे आता महाराष्ट्रातली सुद्धा होती आपल्या. तर तिथं ना खूप मोठा दहशतवादी हल्ला झाला. पण तो घडल्यानंतर ना मी ती बातमी ऐकली ना ताईंनो, अक्षरशः माझ्या काळीज ना असं पिळवटून निघाल्यासारखं झालं. मला ना खूप म्हणजे इतकं वाईट वाटलं ना, कारण नुकतंच जे जोडपं होतं, नवीन जोडपं तिथं फिरायला गेलेलं होतं, नुकतीच त्यांच्या आयुष्याची सुरुवात झालेली होती. आणि असं काही घडेल असं त्यांच्या ध्यानीमनीही नसावं, म्हणजे स्वप्नातही त्यांनी असा विचार केला नसेल की त्यांच्याबरोबर अशा गोष्टी घडतील. आणि आपण सुद्धा विचार केलेला नसू. जर समजा आपण त्या ठिकाणी असतो तर अशी इतकी वेळ हिंदूंवर का यावी, कशासाठी यावी? प्रत्येक समाजातला, प्रत्येक भागातला, प्रत्येक धर्माचा, सगळ्यांसाठी मी हे सांगणार आहे की धर्म हा कशासाठी असतो. कुठेही कुठल्याही धर्मग्रंथामध्ये हे लिहिलेलं नाही आहे.
कुराणमध्ये हे लिहिलेलं नाही आहे की निष्पाप जीवांना मारा, अत्याचार करा. बायबलमध्ये हे लिहिलेलं नाही आहे, गीतेत हे लिहिलेलं नाही. कुठल्याच धर्माच्या ग्रंथांमध्ये ह्या गोष्टी लिहिलेल्या नाही आहेत की तुम्ही एकमेकांवर अत्याचार करा, एकमेकांना मारा, निष्पाप लोकांचा बळी घ्या. हे कुठल्याही ग्रंथात, कुठल्याही धर्माच्या ग्रंथामध्ये लिहिलेलं नाही आहे ताईंनो. धर्म हा कशासाठी असतो? धर्म ज्या त्या धर्मातल्या माणसांना, म्हणजे प्रत्येक धर्मातला जो माणूस आहे तर त्या माणसाला एक शिस्त लागावी, त्याचा दिनक्रम, त्याची दिनचर्या व्यवस्थित त्यांनी सुरळीतपणे सुरू करावी. आता लवकर उठणं, अजानाला जाणं, दर्गात जाणं. जसं की हिंदू एक जो आहे तो मंदिरात जातो, आरतीला जातो, एक टायमिंग ठरलेलं असतं, या वेळेला आरतीला जायचं, या वेळेला हे काम करायचं, त्यावेळेला ते काम करायचं. असं हिंदू धर्मातला जो व्यक्ती आहे ना त्याला ते तसं वळण लागलेलं असतं. आता मुस्लिम जे लोक आहेत तर ते लवकर उठतात, सकाळी 5 वाजता, तर अजानाला जातात. तर हे त्यांच्या धर्मातलं एक त्यांना शिस्त लागावी ह्यासाठी जो धर्म आहे ना त्या धर्माची निर्मिती ना देवाने नाही केलेली, मानवाने केलेली आहे. आणि मानव जर फक्त त्या धर्माच्या नावाखाली एकमेकांचा जर जीव घेत असेल ना तर यासारखी वाईट आणि यासारखी दुःखद घटना कुठलीच नसणार आहे ताईंनो. तर असो ताईंनो, आता इकडे बघा, बोलता बोलता सगळे डबे जे आहेत ना ते खसखस माझे घासून झालेले आहेत. आणि जर्मलचे जे डबे आहेत ना त्यांना जरा जास्त जोर लागतो. आणि आपल्या एक सबस्क्रायबर जे आहेत व्ह्यूवर्स, तर त्या ताईंना आहे ना मी सिंकमध्ये कशी भांडे घासते नेहमी हा प्रश्न पडत असतो ना, म्हणून मी आज थोडीशी ही जी व्हिडिओ क्लिप आहे ना ती जॉईन केलेली आहे, या व्हिडिओमध्ये दाखवलेली आहे. तर खूप मोठे मोठे डबे असले ना तरी सिंकमध्ये व्यवस्थित बसतात. आणि तुम्ही पाहिलं असेल की मी एक दोन डबे घासत होते, स्वच्छ धुवत होते आणि लगेचच बाहेर जाऊन वाळत घालून येत होते. तर इकडं दूधसुद्धा तापवलेलं होतं आणि दूध पण पलीकडं म्हणजे तापवून ठेवलं. कट्टा वगैरे पुन्हा सगळा स्वच्छ करून घेतलेला आहे. आज ना खूप गडबड झाली, स्वयंपाकही केला नव्हता, जरा उठायला उशीरच होतोय. सुरुवातीलाच मी तुम्हाला सांगितलं की सुट्ट्यांचे दिवस चालू आहे आणि उठायला उशीर होतोय आणि रुटीन जे आहे ना ते संपूर्णपणे मग असं डिस्टर्ब झालेलं आहे. लवकर उठणं आणि लवकर ज्या सगळ्या गोष्टी होतात ना तर ती कामं जी आहेत ना तर त्या स्पीडनं होत नाही आहेत. की जेव्हा रुटीन आपलं बसलेलं असतं बघा 10 वाजेपर्यंत आपली टोटली सगळी कामं, स्वयंपाक वगैरे झालेला असतो, तर त्या गोष्टी आत्ता होत नाही आहेत. स्वयंपाक जो आहे ना तो माझा अजूनही राहिलेला आहे. एवढी स्टीलची भांडी बघा इकडे घासून ठेवलेली आहेत, पुसून डब्याला झाकणं लावून ठेवली. एवढी इकडे घासून ठेवलेली आहेत. जे काही सटर फटर चमचे वगैरे ज्या त्या रॅकमध्ये आहेत ना, म्हणजे त्या रॅकला जेवढी सगळी भांडी आहेत ना तेवढी सगळी भांडी जी आहेत ना ती घासलेली आहेत. पलीकडच्या गॅलरीमध्ये मी जे डबे आहेत ना तर ते मी वाळत घातलेले होते, छान असे ह्याला अडकवलेले आहेत गॅलरीमध्ये. खालून वरून छान वारं लागावं अशा पद्धतीनं डबे वाळत घातले आणि इकडं आलेले आहे किचनमध्ये. तर ही इकडं फ्रीज ना एका बाजूला सारून ठेवते, म्हणजे काय होईल व्यवस्थित आहे ना झाडून झटकून डीप क्लीन करता येईल. तर हे संपूर्ण डीप क्लिनिंग आहे ना उन्हाळ्यामध्येच करायला मिळतं. पावसाळा वगैरे लागला की अशा ह्या सगळ्या गोष्टी होत नाही, एवढं डीप क्लिनिंग होत नाही. तर काय होतं, भांडे वगैरे रॅकला असतात ना तेव्हा पाठीमागे झाडू वगैरे मारता येत नाही, भिंतीला जळमटं लागलेलं असतं ते काढता येत नाही. म्हणून संपूर्ण हे डीप क्लीन जे आहे ना ते उन्हाळ्यामध्येच मी व्यवस्थित करून घेते, म्हणजे पावसाळ्यामध्ये जास्त टेन्शनही येत नाही. आता नाही म्हटलं तरी पुढचा महिना जायचा आहे, पुढच्या महिन्याच्या एंडिंगला परत एकदा हे सगळी जी मांडणी आहे ती काढायची, झाडायची, झटकायची, पुन्हा एकदा लावून द्यायची. तर आता अक्षय तृतीया जवळ आलेले आहे आणि 2-3 महिने झालं तरी मी ही मांडणी जी आहे ती पूर्ण डीप क्लीन केली नाही. काय होतं ना, जे खाच खळगे जे आहेत ह्या जुन्या काळातली ही मांडणी आहे आणि तिथं ना अशी बारीक बारीक जाळ्या जळमटं झालेली असतात, तर त्याने ना बारकावेनी छान लोटून काढायची, सगळी जाळी जळमटं काढायची. जरा स्वच्छ असेल ना की बरं वाटतं, घर आपलं निर्मळ असेल ना पूर्ण आतून बाहेरून पूर्ण डीप क्लीन केलं की नाही की आपल्या मनाला स्वतःलाच एकदम हलकं हलकं असल्यासारखं वाटतं. आता फ्रीजच्या पाठीमागून तर मी रोजच लोटून घेते, त्यामुळे एवढी अशी घाण नाही आहे. पण बाजूलाच ना खिडकी आहे, तर बघा त्या खिडकीमधून एवढी सगळी धूळ जी आहे ती इकडं जाऊन बसलेली होती मांडणीच्या पाठीमागे.
तर आता चिवट चिकट जे डाग होते ना ते थोडंसं लिक्विड टाकलं, विम लिक्विड, त्याच्या पाण्यानं ते घासून घेतलं आणि संपूर्ण जी फरशी आहे ना ती स्वच्छ मॉपने पुसून घेतले. म्हणजे मांडीच्या पाठीमागे, फ्रीजच्या पाठीमागची जी जागा आहे ना ती अशी चकचकीत स्वच्छ करून घेतली फिनाईल वगैरे टाकून आणि वाळायला ठेवून दिली. रॅक पण छान ओल्या कापडानं पुसून घेतलं आणि जागेवर ते वाळायला मोकळंच ठेवून दिलेलं आहे. आता करायचं तरी काय, एवढं सगळं काम केल्यानंतर ना ताईंनो नक्की काय करायचं स्वयंपाक सुचतच नाही आणि झटपट होणारी रेसिपी आपल्याला हवी असते. तर आता म्हटलं काय करावं, मग पटकन सुचलं मला, तर म्हटलं चला अंडा भुर्जी करूया. तर ह्या पद्धतीनं अंडा भुर्जी तुम्ही करून बघा ताईंनो, अगदी झटपट होते. तर याची रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करते. हा नेहमीच तुम्ही हा तवा बघत असणार आहे आणि 1-2 ताईंनी ना लिंकसुद्धा मागितली होती तव्याची. तर मी हा ऑनलाईन नाही विकत घेतलेला, ऑफलाईनच विकत घेतलेला आहे. हा लोखंडी तवा आहे, पटकन तापतो. तर ठेवलेला आहे गॅसवर आणि 2 चमचे तेल घातलेलं आहे. तेल तापलं की आपण कांदा बारीक कट केलेला त्यामध्ये घातला आणि कांदा थोडासा भाजत आला की त्यामध्ये मीठ घातलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला घरगुती लाल तिखट यामध्ये घालायचं आहे. थोडीशी हळद घालायची आहे, 1 चमचाभर लाल तिखट घातलेलं आहे आणि ही सगळी जिन्नस मिक्स करून घ्यायची. आता अशा पद्धतीनं तुम्ही लाल तिखट घालून जर भुर्जी करून बघा ताईंनो माझ्या पद्धतीनं आणि मग खरंच तुम्ही म्हणाल की खरंच ताई एकदम झटपट होणारी रेसिपी आहे आणि लागते तर एवढी टेस्टी ना, खरंच खूप टेस्टी लागते. तर टोमॅटोची प्युरी करून घेतलेली होती, एका टोमॅटोची प्युरी मिक्सरला करून घेतली आणि कांदा भाजल्यानंतर टोमॅटोची प्युरी त्यामध्ये घातली आणि टोमॅटोची प्युरीसुद्धा आपल्याला कांद्याबरोबर भाजून घ्यायची आहे. आता माझ्याकडे कटर आहे ना, कांदा कटर, तर पटकन कांद्याचे तुकडे त्याच्यामध्ये घातले ना की एक असा बारीक कांदा चॉप होतो. जास्त कापत वगैरे बसायची गरज नाही. अगदी 2च मिनटात मी कांदा पटपट बारीक करून घेतला होता. त्यामुळं इतक्या स्पीडनं माझा जो स्वयंपाक आहे ना तो अगदी झाला होता. अगदी 20 मिनटामध्ये ताईंनो कांदा भाजला. टोमॅटोची प्युरी त्यामध्ये घातलेली भाजली की आपल्याला वरून कोथिंबीर घालायची आहे. कोथिंबीर घातली, कोथिंबीर घातल्यानंतर हलवायचं 2 मिनटं, छान भाजायचं. त्यानंतर आत्ता मी घातलेलं आहे थोडंसं ज्वारीचं पीठ. आता ज्वारीचं पीठ आपल्याला यामध्ये घालायचं, छान हलवायचं आणि भाजून घ्यायचं. इतकी टेस्ट येते ना ताईंनो भाजीला. तर आमच्याकडे सातारी भागामध्ये अशाच पद्धतीची भाजी करतात, अशाच पद्धतीची भुर्जी करतात. तर थोडासा घट्टपणा यावा ना भुर्जीला म्हणून मी ज्वारीचं पीठ घातलेलं आहे. आता तुम्ही म्हणाल की हे काहीही करते, पण तुम्ही जर शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला ना तर तुम्हाला कळेल ताईंनो. तर थोडंसं ज्वारीचं पीठ लावलेलं आहे मी त्याला आणि अंडी फोडून घेतली ज्वारीचं पीठ भाजल्यानंतर. ज्वारीचं पीठ तुम्ही जेव्हा घालाल ना थोडंसं 1-2 मिनटं हलवा, म्हणजे ज्वारीचं पीठ भाजलं जातं, असं कच्चं राहत नाही आणि टेस्ट पण भारी येते. तर थोडंसं कालवण घट्ट होण्यासाठी ना ज्वारीचं पीठ किंवा ज्वारीची चिमूट लावायची पिठाची, खरंच भारी होतं. आणि त्यानंतर 5-6 अंडी फोडलेली आहेत मी त्या मिश्रणामध्ये, मस्तपैकी आपल्याला भाजून घ्यायची आहेत. आता तुम्ही हा भुर्जीचा प्रकार मला तर वाटतंय काही जण पहिल्यांदाच बघत असतील किंवा तुमच्याकडं कुठली वेगळी पद्धत आहे का मला नक्की कमेंट करून सांगा. पण आमच्याकडं ना या पद्धतीनं भुर्जी केली जाते. तुम्ही कधी ही भुर्जी कुठल्या गाडीवर पण बघितली नसणार आहे किंवा कुठं खाल्ली पण नसणार आहे. तर आता मस्तपैकी अंडं फोडल्यानंतर त्याच्या कळ्या छान पाडून घेतल्या आणि त्या कळ्या भाजल्यानंतर ना थोडंसं पाणी, आता ज्या भांड्यात मी कांदा कटिंग केला होता ना त्याच भांड्यात थोडंसं पाणी घेतलं आणि ते आपण घातलेलं आहे भुर्जीमध्ये. आता ओली भुर्जी का केली आहे ताईंनो सांगते मी तुम्हाला. भाकरी करणार आहोत आपण. कोरडं कालवण म्हणजे असं कोरडी जर हिरव्या मिरचीची भुर्जी केली असती ना तर ती खाताना गळ्याला थोडासा त्रास झाला असता, तर गळ्याला असा घास वगैरे असा दाटून येतो. तर तसं होऊ नये म्हणून आपण थोडंसं पाणी घातलंय आणि ही भुर्जीची वाफ आपण एका बाजूला काढून घेणार आहोत. एका बाजूला मी लगेच भाकरी टाकणार आहे. तर 1-2 मिनटं झाल्यानंतर लगेच मी भुर्जीवरचं झाकण काढलं. छान अशी ओली सरसरीत भुर्जी खायला एवढं भारी वाटतं ना ताईंनो. तुम्ही ही भुर्जी पावाबरोबर पण खाऊ शकता, चपातीबरोबर पण खाऊ शकता आणि भाताबरोबर पण तुम्ही खाऊ शकता आणि भाकरीबरोबर तर अप्रतिम लागते. तर याच पद्धतीनं तुम्ही याच प्रमाणामध्ये जर अशीच भुर्जी केली ना, आहा खूप टेस्टी झाली होती ताईंनो. मी आता खाते ना तर एवढं काम केल्यानंतर एवढी भूक लागते ना, तर आणि असं काहीतरी झटपट होणारं आणि टेस्टी असेल ना तर खरंच खूप बरं वाटतं. तर खूप छान झाली होती. इकडे बघा भांडी वगैरे अशीच वाळत घातलीत मी आणि जेवण वगैरे झालं ना की लगेचच मी इकडं
खिडकी स्वच्छ करायला घेतलेली आहे। आता हे आगारोचं व्हॅक्यूम क्लीनर आहे, याचं सुद्धा मला बरेच जणांनी विचारलेले डिटेल्स वगैरे मी दिलेले आहे। मी फ्लिपकार्टवरून हे आगारोचं जे व्हॅक्यूम क्लीनर आहे ना ते घेतलेलं आहे आणि या व्हॅक्यूम क्लीनरने खिडकी खूप छान क्लीन होते बरं का ताईंनो। तर संपूर्ण घराच्या ज्या खिडक्या आहेत ना त्या मी क्लीन केलेल्या होत्या आणि हीच खिडकी तेवढी क्लीन करायची राहिली होती किचनमधली, बरेच दिवस झालं क्लीन केली नव्हती। तर चला म्हटलं ही सुद्धा खिडकी ना हातासारखी ही बाजू जी आहे ती क्लीन करून घेऊया। तर मांडणी ना छान पुसून बिसून जागेवर मांडून दिलेली आहे। तर ती मांडणी ओली थोडीशी होती ना, पुसली होती, त्यामुळे ती वाळते तोवर म्हटलं चला इकडे खिडकी जी आहे ती स्वच्छ करून घेऊया। तर असं आपण खिडकीतली जी अवघड जागा असते ना, आपण टूथब्रशनी वगैरे घालून अशी धूळ काढतो ना, तर ब्रशनी सुद्धा एवढी व्यवस्थित निघत नाही घाण। तर हे व्हॅक्यूम क्लीनर ना अगदी कानाकोपऱ्यामध्ये जाऊन एकदम बारीक जरी धूळ असेल ना तर ते ओढून काढतं। आणि आपण या व्हॅक्यूम क्लीनरनी ना कपाट वगैरे, कर्टन, सोफा वगैरे सगळं क्लीन करू शकतो। तर पडद्यांमध्ये पण अशी बघा धूळ बसलेली असते ना, ती सुद्धा मी क्लीन करून घेतली, कारण आत्ताच नवीन पडदे आहेत तर धुवायला काढायला नको, म्हणून मग मी हे पडदे सुद्धा स्वच्छ केले व्हॅक्यूम क्लीनरनीच। आणि त्यानंतर लगेचच मी इकडे मांडणीवर पेपर लावायला घेतले होते। तर मांडणी वाळली होती, छान वारंही सुटलेलं होतं, अजिबात गरम होत नव्हतं आमच्या घरामध्ये, अजिबात गरम होत नाही। छान अशा खिडक्या उघड्या ठेवल्या ना मोकळं वारं छान सुटलेलं असतं दुपारच्या वेळामध्ये। आणि मी इकडे लगेचच मग न्यूजपेपर जे आहेत तर ते मांडणीला लावून घेतलेले आहेत। आणि आता भांडी जी आहेत आपण घासलेली ती बऱ्यापैकी छान खडखडीत वाळलेली असतीलच, म्हणजे आहेतच वाळलेली, तर ती आता पटपट फटफट मांडणीला लावून घेणार आहोत। तर दुपारचा हा जो काही वेळ होता ना तो अशा पद्धतीनं माझा गेलेला होता। जरी मी कुठं बाहेर नाही गेली तरी दिवसभर माझा जो हा काही वेळ आहे तो असा कामामध्ये निघून गेला। पण खूप म्हणजे खूप महत्त्वाचं काम झालं ताईंनो, कारण ही कामं आहेत ना असं करायलाच खूप कंटाळा येतो क्लिनिंगची। पण अशा पद्धतीनं जर स्पीडनं केलीत ना कामं कुठलीही, म्हणजे एवढ्या स्पीडनं मी नाही केलं, थोडंसं व्हिडिओ जो आहे ना आपला तो फास्ट मोशनमध्ये दाखवला आहे, पण भरभर आवरली, जितकी होता होईल तितकी आवरली। आता ही सगळी भांडी बघा मी मांडून घेतलेली आहे मांडणीला, आणि दिसतात तेवढीच भांडी नाही येत ताईंनो। सेट जे आहेत ना ते सेट मी तसेच्या तसेच ठेवलेले आहेत ताटांचे, एक 6-7 ताटांचे सेट, 3-4 सेट आहेत ना ते सुद्धा घासलेले आहेत, म्हणजे घासायला भांडी भरपूर होती। त्यानंतर बघा इकडे मी शेवया करून आणलेल्या होत्या। तर उन्हाळी पदार्थ आपले काय झालेले आहेत, काही ठिकाणी बोटवा म्हणतात, काही ठिकाणी शेवया म्हणतात। तर शेवया आपल्या इथं करून झालेल्या आहेत। तर म्हणजे या उन्हाळ्यामध्ये ना बटाट्याचे वेफर्स केले आहेत, पळी पापड केलेले आहेत, तांदळाचे पापड झालेले आहेत, शेवया झालेल्या आहेत। फक्त सांडगे आणि उडदाचे पापड आपले हे 2 उन्हाळी पदार्थ जे आहेत ते पाठीमागं राहिलेले आहेत। तर आता संध्याकाळची वेळ आहे, झटपट सगळं आवरलं, मांडणी वगैरे व्यवस्थित लावून दिलेली आहे आणि संपूर्ण किचन वगैरे आवरलं, हॉल आवरलं, दिवाबत्ती केला, थोडासा अंधार झालेला आहे। आणि आयुष्ना तालमीवरून आला आणि आजी बाबांनी ना इकडं बघा खूप सकाळपासून धावपळ झालेली आहे। तुमच्या दादांची सुद्धा खूप धावपळ झालेली होती, माल पोचवायला जायचं, गाड्या भरायच्या, हे सगळी कामं चालू होती आणि माझी घरातली कामं चालू होती, त्याच्यामुळं दोघं पण दमलो होतो। आणि आजी बाबा मग बाजारात गेली होती भाजी आणायला ना, तर येताना वडापाव आणि जिलेबी घेऊन आले होते। तर इकडं आमची वडापावची पार्टी चाललेली आहे। मी सुद्धा आहे ना घरातली सगळी कामं झाल्यानंतर थोडीशी फ्रेश झाली ना तर मला सुद्धा खूप भारी वाटलं। आणि घर मेन म्हणजे सगळं असं फ्रेश असेल ना, स्वच्छ असेल ना तर मग भारीच वाटतं बघा ताईंनो। तर तुम्हाला दाराचं तोरण हलताना दिसत असेल, म्हणजे छान असं थंडगार वारं सुटलेलं होतं दिवसभरही आणि दुपारचंही छान थंडगार वारं सुटतं आमच्याकडं, कारण आमच्या भागामध्ये ना भरपूर झाडं आणि हिरवीगार असं वातावरण आहे, त्यामुळं आम्हाला ना जास्त उन्हाळा जाणवत नाही। तर असो ताईंनो, आता इकडं बघा काय चाललेलं आहे। वडापावच्या एका घासासाठी ना आयुष इथं माझ्याबरोबर भांडत होता, कारण कसं आहे त्याला ना वडापाव दोन वडापाव 3 वडापाव लागतात असं आहे, कारण त्याला आवडतो वडापाव। तर त्या एका घासासाठी इतका भांडत होता ना, मी पण त्याला तो एक घास जो होता शेवटचा तो दिला नाही, म्हणून त्याला पण राग आला होता। शेवटचा एक घास राहिलेला होता तो देत होती पण त्याने घेतलाच नाही, त्याला राग आला होता। तर असं आहे, तो वडापावला खूप हावरा आहे ताईंनो, त्याला वडापाव खूप आवडतो। आणि माझं पण असं आहे ना की माझा वडापाव कशाला खातो, तुला आणलाय ना। तर मी पण दिवसभर काम करून दमले होते आणि मला भूक आणि प्रत्येक वेळेस तो असाच करतो, जे काही माझ्याकडे असेल ना तर तो माझंच मागून खातो। तर असा आहे तो गमतीचा पार्ट असो। तर
परत आता आपण पुन्हा भेटूया नवीन एका ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, मजेत राहा आणि व्हिडिओ जर आवडला असेल ना तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला क्लिनिंगचा नक्की कमेंट करून सांगा. चला बाय.